सर्वप्रथम तुम्हाला जय आदिवासी जय जोहार. समाजात धरती आबा आणि भगवान बिरसा म्हणून ओळखले जाणारे भगवान बिरसा मुंडा यांच्या इतिहासाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बिरसा मुंडा जीवन आणि आदिवासी संघर्षाचा नायक. जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलिहातू गावात सुगना आणि करमी यांच्या कुटुंबात झाला. बालपण साधेपणाने गेले. साधारणपणे ते जंगलात खेळत, बासरी वाजवत, कला किंवा तिरंदाजी अभ्यासत वाढले. सुरुवातीचे शिक्षण सलगा गावात जयपाल नाग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू केले. उलगुलान चळवळ. सन 1899 ते 1900 दरम्यान त्यांनी उलगुलान नावाची सशस्त्र चळवळ सुरू केली. यात आदिवासी जमिनी, जंगल व संसाधनांवरील हक्कांसाठी विद्रोह केला गेला. अबुआ राज सेतार जाना, महाराणी राज तुंडू जाना म्हणजेच राजिन्याचं राज्य संपून आमचं राज्य पुनर्स्थापन व्हावं ही त्यांची घोषणाही प्रसिद्ध आहे. त्यांनी धनुष्य, बाण, भाले, कुऱ्हाडी इत्यादी पारंपरिक शस्त्रांसह ब्रिटिश प्रशासनावर अत्यंत धैर्याने हल्ल्यांना सुरुवात केली. हे आंदोलन उलगुलान म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ आहे महाबंड. बिरसा मुंडांच्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार हादरले. त्यांना 3 फेब्रुवारी 1900 रोजी अटक करण्यात आली. 9 जून 1900 रोजी रांची जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. अधिकृत कारण कोलेरा सांगितले गेले, पण अनेकांना वाटते की विष देऊन त्यांची हत्या झाली. त्यांचा वारसा आणि गौरव. झारखंड राज्याची निर्मिती ही त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झाली. भारत सरकारने त्यांचा नोव्हेंबर 15 हा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके, शाळा, विद्यापीठे व पुतळे उभारले गेले. बिरसा मुंडा हे फक्त आदिवासींचे नाही, तर संपूर्ण भारताचे वीरपुत्र होते.